स्टुडंट स्क्रीन दिसते माझी सगळ्यांना? नाही सर. आता दिसते का? नाही सर, दिसत नाही. दिसते सर. Okay. So in our previous lecture, we discuss on design of quarter joint. We just start our design of quarter joint. So let's see the further design process. So as we know, quarter is one of the media which is used to hold spigot and socket, and it is a rectangular cross section and having tapered shape at one side, and one side is flat surface. Now these are the some applications of quarter joint. This is our quarter joint. So let's see nomenclature. We already discussed nomenclature, all nomenclature in our previous lecture. At first step of design process, we have to design rod of our design quarter joint. So let's see. So this is a rod, and we have to design. There are total two types of forces are applied on it: tensile and compressive, and both are axially applied. So that's why if we pull it in the direction of arrow, then it becomes tensile force, and if we push it opposite to the direction of arrow, it becomes compressive load or compressive force. So in this diagram, there is color portion. It indicates that the cut section of our rod means जेव्हा आपण प्रेशर अप्लाय करतोय त्या रॉड वरती, तर त्या केस मध्ये हा रॉड आपला या डायरेक्शन मध्ये ब्रेक होऊ शकतो. लेट्स सी या डायग्राम मध्ये बघा, आता इथे आपला आपण काय करतोय, आउटसाइड लोड अप्लाय करतोय, म्हणजेच काय तर टेन्साइल फोर्स अप्लाय करतोय. ज्यावेळेस मी टेन्साइल फोर्स अप्लाय करतोय त्यावेळेस या रॉडला इथे ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. ज्यावेळेस आपला रॉड या डायरेक्शन मध्ये ब्रेक होतो, या डायग्राम मध्ये जसं दाखवलं तसं ब्रेक होत असेल, तर त्याचा क्रॉस सेक्शन एरिया आपल्याला या पद्धतीने दिसेल. म्हणजेच काय तर एक सर्कल दिसेल आणि त्याच्या आतमधला एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो दिस इज अ कट सेक्शन. आता ज्यावेळेस आपला ऑब्जेक्ट कट होतोय त्यावेळेस आपल्याला त्याचं काय करायचं, तर एरिया कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅट इज कॉल्ड क्रॉस सेक्शनल एरिया. आता तो एरिया कसा मिळेल बघा. आता सो एरिया इज नथिंग बट π/4 d स्क्वेअर. आता हा सर्क्युलर शेप आहे, सो दॅट्स वाय एरिया ऑफ सर्कल इज π/4 d स्क्वेअर. आणि आपल्याला माहिती आहे की स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, सो स्ट्रेस इज नथिंग बट लोड पर युनिट एरिया. P indicates that लोड और फोर्स अपॉन एरिया, आणि एरिया किती काढला आपण, π/4 d स्क्वेअर. सो इन दिस वे वी कॅन फाइंड द डायमीटर ऑफ रॉड, सो दॅट इज स्मॉल d. या रॉडचा डायमीटर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करावे लागतील, अँड देन द डायमीटर ऑफ रॉड विल बी गेट फायनलाइज. अशा पद्धतीने डायमीटर पहिले सगळ्यात आधी काय करायचं, तर डायमीटर फाइंड आउट करायचं. सो दॅट इज द स्टेप 1 फॉर फाइंडिंग डायमीटर ऑफ रॉड. आता ही झाली पहिली स्टेप. तर याच्यानंतर आपल्याला आता पुढची स्टेप बघायची, नेक्स्ट स्टेप. सो नेक्स्ट स्टेप दॅट मीन्स डिझाईन ऑफ स्पिगॉट. आता सगळ्यांना माहिती की स्पिगॉट काय असतं. आता स्पिगॉटचं ड्रॉइंग मी ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. सो लेट्स सी. या ड्रॉइंग मध्ये बघा स्पिगॉट आपण ड्रॉ केलेली, बरोबर. तर या स्पिगॉट मध्ये हा जो डायमीटर असतो, सो दॅट इज नथिंग बट d1. देन इथे त्या स्पिगॉट मध्ये एक स्लॉट असतो, आणि या स्लॉट मध्ये आपण काय करतो, तर आपली जी काही क्वार्टर आहे ती इन्सर्ट करतो. देन हा जो पोर्शन आहे
या पोर्शनला आपण म्हणतो कॉलर ऑफ स्पिगॉट. या स्पिगॉट ची ही कॉलर असते अँड देन ही त्याची थिकनेस असते कॉलरची. अँड आफ्टर दॅट दिस वन इज द रॉड. म्हणजे ही स्पिगॉट, हा स्पिगॉट आपला त्या रॉडला कनेक्ट केलेला असतो. तर अशा पद्धतीने ही स्पिगॉट असते. आणि या स्पिगॉटचा आता आपल्याला काय करायचं तर डिझाईन प्रोसेस करायची. सो लेट्स सी हाऊ टू डिझाईन आवर स्पिगॉट. स्टुडंट्स एक 2 मिनिटं होल्ड करा फक्त. ओके. सो नेक्स्ट स्टेप दॅट इज डिझाईन ऑफ स्पिगॉट. आता स्पिगॉट मध्ये पहिले काय करायचं आपल्याला तर D1 दॅट मीन्स डायमीटर ऑफ स्पिगॉट एंड हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो ड्रॉइंग मध्ये जर बघितलं आपण तर इथे या एंडला इथे आपला काय असतो स्पिगॉट एंड, याचा डायमीटर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो तो कसा फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू अप्लाय टेन्साईल फोर्स ऑन इट. टेन्साईल म्हणजे काय तर जो काही फोर्स बाहेर आपण अप्लाय करतोय, पुल करतोय ऑब्जेक्टला, बरोबर. मग इथे बघा या ड्रॉइंग मध्ये दिसतंय या रॉडला आणि या रॉडला आपण काय करतोय पुल करतोय, बाहेरच्या डायरेक्शनला आपण ओढतोय. मग बाहेरच्या डायरेक्शन मध्ये ओढल्यानंतर कोणकोणते फोर्सेस अप्लाय होत आहेत आणि त्यानुसार डिझाईन प्रोसेस आपल्याला फाइंड आउट करायची, प्रिपेअर करायची. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू अप्लाय टेन्साईल स्ट्रेंथ. आता टेन्साईल म्हणजे काय की आपण बाहेरच्या डायरेक्शनला ओढतोय, बरोबर. आता या ड्रॉइंग मध्ये दिसतंय बघा, ज्यावेळेस मी टेन्साईल फोर्स अप्लाय करतोय त्या केसमध्ये काय होतं इथे आपला स्लॉट असणार आहे, बरोबर. तर या स्लॉटमध्ये आपण काय करतोय कॉटर इन्सर्ट करतो. मग जिथे जसं आपण सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की फेल्युअरचे चान्सेस कुठे कुठे असतात. सो फेल्युअरचे चान्सेस जर समजा एखादा पार्ट आपण कंटिन्युअस कॉन्टॅक्ट मध्ये असेल तिथे तुमचं फेल्युअर होऊ शकतो, किंवा एखादा जिथे एरिया कमी होतोय तिथे फेल्युअर होऊ शकतो, किंवा मग जिथे स्लॉट असेल, होल असेल त्या ठिकाणी आपले फेल्युअर होऊ शकतो, किंवा मग काही इंटरनल क्रॅक्स असतील तिथे आपला फेल्युअर होऊ शकतो. आणि मग शेवटची केस आपण सांगितली होती इरेग्युलरिटीज. जर शेपमध्ये इरेग्युलरिटीज असेल तर आपला फेल्युअर होऊ शकतो. सो हिअर इन दॅट स्पिगॉट देर इज स्लॉट इज प्रोव्हाइड. या स्पिगॉट मध्ये काय केलेलं आहे कॉटर इन्सर्ट करण्यासाठी आपण इथे एक स्लॉट प्रोव्हाइड केलाय. सो देर इज मॅक्झिमम चान्सेस ऑफ फेल्युअर. मग ज्यावेळेस आपण टेन्साईल लोड अप्लाय करतोय, टेन्साईल लोड अप्लाय केल्यानंतर काय होतंय की इथे स्लॉट क्वार्टरसाठी स्लॉट आपण प्रोव्हाइड केलाय, त्यामुळे काय होतंय इथे फेल्युअर होण्याचे चान्सेस हे मॅक्झिमम आहेत. मग आता याचा क्रॉस सेक्शनल एरिया कसा असेल, जिथे कलर दिलेला आहे त्या एरियाचा आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो इथे शेजारच्या ड्रॉइंग मध्ये दिले बघा. सो D1 अँड हिअर इज T. आता कॅल्क्युलेशन एरिया फाइंड आउट कसा करणार, म्हणजे आपल्याला हा जो हॅचिंग लाईन केलेला एरिया आहे तो एरिया आपल्याला कन्सिडर करायचा आहे, बरोबर. आता तो एरिया कसा कन्सिडर करणार. सो फर्स्ट ऑफ ऑल π/4 D1 स्क्वेअर मायनस D1 इंटू T. आता π/4 D1 स्क्वेअर म्हणजे काय बघा, जसं आपण बघितलं इथे रॉडचा आपण लास्ट फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय केलं होतं डिझाईन ऑफ रॉड केले होते कॅल्क्युलेट. डिझाईन ऑफ रॉड मध्ये आपण एरिया काय घेतला होता π/4 D स्क्वेअर, बरोबर. मग आता इथे D हा आपल्या शाफ्ट आपल्या रॉड साठी असणार आहे, पण D1 हा जो आहे हा D1 आपल्या स्पिगॉट एंड साठी आपण युज करतो. इथे तुम्ही ड्रॉइंग मध्ये जर बघितलं तर इथे स्मॉल D1 दिसतोय बघा. स्मॉल D1 इज नथिंग बट डायमीटर ऑफ स्पिगॉट एंड. म्हणजे तुमची ही जी काही स्पिगॉट जिथे एंड होतोय तर त्या एंडचा डायमीटर ऑफ दॅट स्पिगॉट इट इज नथिंग बट D1. मग त्यामुळे आपण एरिया कसा कॅल्क्युलेट करतोय π/4
D1 स्क्वेअर म्हणजे स्पिगॉट एंडचं डायमीटर मायनस D1 इंटू टी. आता D1 इंटू टी का घेतलंय कोण सांगेल बरं, सांगता येईल कोणाला? D1 इंटू टी का बरं घेतलं? कोण सांगेल? हॅलो, सांगता येईल का कोणाला? π/4 D1 स्क्वेअर मायनस D1 इंटू टी का बरं घेतलाय? D1 इंटू टी. हॅलो पार्थ. सर टी याचं डिस्टन्स आहे ते खाली जो सर्कल दिलाय साइड व्ह्यूचा त्याच्यामध्ये डिस्टन्स हा ते डिस्टन्स आहे ना टी. आपल्याला बरोबर ते त्याच्यातनं ते म्हणजे त्याचे जो एरिया येईल तो मायनस करावा लागणार आहे आपल्याला. π/4 इंटू D1 चा स्क्वेअर मायनस तो जो उभी पट्टी आहे ती आपण पिन वगैरे टाकतो ते पिनचा जो एरिया आहे तो मायनस करावा लागेल. बरोबर, म्हणजेच थोडक्यात काय आणि आपल्याला तो रेक्टँगल शेप आहे ना त्याच्यासाठी D1 इंटू टी. बरोबर. आता थोडक्यात म्हणजेच काय की आपल्याला जो इथे शेडेड पोर्शन आहे हॅचिंग केलेला आहे तेवढा एरिया आपल्याला कन्सिडर करायचा आहे. मग हा एरिया कन्सिडर कसा करणार? मग सगळ्यात आधी काय आपल्याला पूर्ण एरिया बघावा लागेल. पूर्ण एरिया म्हणजे काय? सो π/4 D1 स्क्वेअर बरोबर, पूर्ण एरिया. त्याच्यातनं आपल्याला काय करायचं, हा एवढा पोर्शन मायनस करायचा आहे. मायनस करायचा का बरं मायनस करायचा आहे? कारण आपल्याला हा उरलेला पोर्शन आपल्याला कन्सिडर करायचा आहे बरोबर, हॅचिंग वाला. मग तो मायनस कसा करणार? तर D1 इंटू ही थिकनेस जी आहे त्या क्वार्टर स्लॉटची ती थिकनेस कन्सिडर करावी लागेल. दॅट्स वाय π/4 D1 स्क्वेअर म्हणजे पूर्ण एरिया मायनस D1 इंटू टी म्हणजे या रेक्टँग्युलर सेक्शनचा एरिया. D1 म्हणजे हा एरिया आणि टी म्हणजे त्याची थिकनेस. अशा पद्धतीने आपण π/4 D1 स्क्वेअर मायनस D1 इंटू टी असं ज्यावेळेस करतो त्यावेळेस शेडेड पोर्शनचा एरिया आपल्याला कन्सिडर होतो. अँड देन अगेन पुट इन टू द फॉर्म्युला सिग्मा टी. सिग्मा टी म्हणजे काय असतं कोण सांगेल? सिग्मा टी, सिग्मा टी काय असतो? बोला, बाकीच्यांपैकी कोणीच बोलत नाही. करिश्मा, बोला बोला. Hello, sir. हा येस पार्थ. Sir, permissible tensile stress for socket येस आणि speedboat and quarter in Newton येस. per mm square. आता सिग्मा टी म्हणजेच काय असतो आपला परमिसिबल टेन्साईल स्ट्रेस. आता इथे आपण काय करतोय, कन्सिडर कोणता केलाय? टेन्साईल स्ट्रेंथ. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस मी बाहेरच्या डायरेक्शन मध्ये लोड अप्लाय करतोय बरोबर, त्या रॉडला आपण ओढतोय दोन्ही साईडने बरोबर, ओढल्यानंतर कोणता स्ट्रेसेस क्रिएट होतोय आणि नंतर फेल्युअर कसं होतंय हे आपल्याला बघायचंय. त्यामुळे सिग्मा टी इज नथिंग बट टेन्साईल स्ट्रेस. स्मॉल टी स्टँड्स फॉर टेन्साईल अँड सिग्मा स्टँड्स फॉर स्ट्रेस. सो टेन्साईल स्ट्रेस आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, स्ट्रेस इज नथिंग बट लोड अपॉन एरिया. मग आपण हा एरिया आपण इथे कॅल्क्युलेट केला π/4 D1 स्क्वेअर मायनस D1 इंटू टी. सो या फॉर्म्युलामध्ये आपल्याला टी ची व्हॅल्यू जी आहे ती पुटअप करायची. आता टी इज नथिंग बट इथे बघा थिकनेस ऑफ कॉटर. कॉटरची जी काही थिकनेस असणार आहे ती आपल्याला कन्सिडर घ्यायची. आता ती नॉर्मली जी आहे ती असते 0.3 इंटू डी. म्हणजे तुमचा जो काही पॉईंट आधी जो आपण रॉडचा जो काही डायमीटर मागच्या केसमध्ये आपण फाइंड आउट केला मागच्या स्टेपमध्ये, त्याला आपल्याला 0.3 ने मल्टिप्लाय करायचंय अँड देन यू विल गेट थिकनेस ऑफ कॉटर. मग या टी ची व्हॅल्यू इथे पुटअप करायची. तुम्हाला लोड माहिती आहे, स्ट्रेस माहिती आहे आणि त्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे D1. D1 इज नथिंग बट डायमीटर ऑफ स्पिगॉट एंड. म्हणजे तुमची स्पिगॉट जिथे एंड होतोय बरोबर इथे, त्याचा डायमीटर आहे आपला D1, diameter of spigot end. So that is the diameter of design of spigot end by considering tensile strength. आता हा झाला टेन्साईल स्ट्रेंथ. याच्यानंतर आता आपल्याला पुढची केस बघायची. म्हणजे इथून आपल्याला काय फाइंड आउट होतंय? सो D1 विल गेट फाइंड आउट फ्रॉम दिस इक्वेशन. या इक्वेशन आपल्याला D1 फाइंड आउट होते. नेक्स्ट वन, डिझाइन ऑफ स्पिगॉट एंड बाय कन्सिडरिंग क्रशिंग फेल्युअर. आता क्रशिंग काय असतं बघा,
कोणाला सांगता येईल क्रशिंग काय असतं कन्सेप्ट? क्रशिंग कन्सेप्ट काय असते सांगता येईल कोणाला? चुकलं तरी चालेल पण बोला. व्हॉट इज क्रशिंग? Hello, sir. हा येस. Sir, pressure from a heavy object to into the body part. ओके. Hello. आणखी काय सांगते? आणखी कोण सांगेल? व्हॉट इज क्रशिंग? जसं आपण शुगर फॅक्टरीमध्ये गेलो होतो बरोबर. शुगर फॅक्टरीमध्ये आपण बघितलंय शुगर केन काय होतं, क्रश होतं. क्रश होतं म्हणजे काय की त्याच्यावरती हेवी प्रेशर अप्लाय होतोय बरोबर. दॅट इज कॉल्ड क्रशिंग. आणि ज्यावेळेस दोन मेटल पार्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात तर त्यांच्यामध्ये काय होतं, क्रशिंग क्रिएट होतं. क्रशिंग मीन्स तर त्याच्यामध्ये फ्रिक्शन होऊन छोटे छोटे मेटल पार्टिकल्स जे आहेत ते बाहेर येतात बरोबर. मग आता इथे क्रशिंग कशामध्ये होतं बघा, इथे फेल्युअर ऑफ स्पिगॉट एंड अंडर क्रशिंग. आता क्रशिंग कसं होणार बघा, ज्यावेळेस या स्पिगॉट मध्ये आपण कॉटर इन्सर्ट करतो बरोबर. कॉटर इन्सर्ट करतोय आणि इथे आपली स्पिगॉट मध्ये आपण कॉटर इन्सर्ट केली. देन लोड आपण कोणता अप्लाय करतोय आता, टेन्साईल लोड. टेन्साईल लोड म्हणजे काय, दोन्ही अपोजिट साईडला मी काय करतोय, ओढतोय. आता ओढल्यानंतर ही कॉटर या स्पिगॉट मध्ये काय होतंय, या दोघांमध्ये काय होतंय, इथे फ्रिक्शन होतंय बरोबर. आणि फ्रिक्शन झाल्यामुळे काय होतंय तर एक जसं डायग्राम मध्ये दाखवलंय की इथे या डायरेक्ट या पार्ट मध्ये तर तुमचं मेटल फॉर्म मध्ये काय होतं तर मेटल पार्टिकल्स बाहेर पडतात. ते का बरं होतात, कारण जी काही तुमची स्पिगॉट आहे, स्पिगॉट सुद्धा मेटल पार्ट आहे आणि कॉटर सुद्धा मेटल आहे. म्हणजे मेटल आणि मेटल दोन्ही मेटल आहेत. दोन्ही मेटल पार्टिकल एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात कंटिन्युअसली आणि अपोजिट डायरेक्शनला म्हणजे टेन्साईल फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होतं, इथे त्या कॉटरमुळे तर काय होतं, त्या दोघांमध्ये फ्रिक्शन क्रिएट होतं. आणि फ्रिक्शन झाल्यामुळे तर त्याचे छोटे छोटे मेटल पार्टिकल पावडर फॉर्म मध्ये पार्टिकल्स क्रिएट होतात आणि त्यालाच आपण म्हणतो क्रशिंग. मग आता ते क्रशिंग झाल्यानंतर तर त्याच्यानुसार त्याचं क्रशिंग कन्सिडर करून कॅल्क्युलेशन कसे करायचे. सो लेट सी. सिग्मा सी इज नथिंग बट क्रशिंग स्ट्रेस. C stands for crushing and sigma stands for stress. So crushing stress P upon A. आपल्याला माहिती आहे की स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, लोड अपॉन एरिया. आता एरिया तर एरिया किती कॅल्क्युलेट केला इथे, D1 इंटू टी. दॅट मीन्स D1 हा डायमीटर आहे पूर्ण आणि T इज नथिंग बट थिकनेस ऑफ अवर कॉटर. म्हणजे या एरियामध्ये, या ड्रॉइंगच्या या एरियामध्ये काय होतंय, क्रशिंग क्रिएट होतोय बरोबर. हा स्लॉट, या स्लॉट मध्ये आपण कॉटर इन्सर्ट केली आणि दोघांमध्ये काय होतं, फ्रिक्शन झाल्यामुळे मेटल पार्टिकल्स बाहेर पडत आहेत. सो हा म्हणजे जो काही एरिया कॉन्टॅक्ट मध्ये येतोय आणि त्यामुळे काय होतं, तुमचं क्रशिंग होतंय आणि मेटल पार्टिकल्स बाहेर पडत आहेत. सो D1 इंटू टी हा डायमीटर आणि ही थिकनेस. सो या पद्धतीने आपण काय करतोय तर D1 फाइंड आउट करतोय. आता तुम्ही म्हणाल सर मागच्या टेन्साईल स्ट्रेसने पण आपण D1 फाइंड आउट केला आणि क्रशिंग स्ट्रेंथने सुद्धा आपण D1 फाइंड आउट केला. मग नेमका कन्सिडर कोणता करायचा. सो इथे लिहिलंय बघा, सिलेक्ट लार्जर व्हॅल्यू ऑफ D1 ऑप्टेन फ्रॉम बोथ A अँड B. म्हणजे मागच्या केसमध्ये टेन्साईल स्ट्रेंथने इथे तुमचा जो काही D1 फाइंड आउट होईल तो तुम्हाला आधी कॅल्क्युलेट करायचा आहे. देन क्रशिंग स्ट्रेंथने तुम्हाला D1 फाइंड आउट करायचं आहे. आणि दोन्ही क्रशिंग आणि टेन्साईल दोघांच्या मध्ये जो काही तुमचा D1 लार्जर व्हॅल्यू असेल तर तो तुमचा काय असेल, D1 ची व्हॅल्यू ती कन्सिडर करायची. अशा त्या पद्धतीने पेपर मध्ये दोन्ही पण मेथडनी सॉल्व्ह करायचे का? हो हो. आता बघा, ज्यावेळेस तुम्हाला टेन्साईल लोड दिलेला असेल तर त्यावेळेस तुम्हाला टेन्साईलने कॅल्क्युलेट करायचं आहे बरोबर. आणि तुम्हाला कॉम्प्रेसिव्ह लोड पण दिलेला असतो. टेन्साईल, कॉम्प्रेसिव्ह आणि शिअर असे 3 स्ट्रेस दिलेले असतात. जर समजा तुम्हाला पेपरमध्ये फक्त टेन्साईल आणि शिअर लोड दिला असेल तर तुम्हाला या क्रशिंगचे व्हॅल्यू काढायची गरज नाही बरोबर. क्रशिंग थोडक्यात केव्हा होतो, ज्यावेळेस तुमचं कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करतात, कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय करतात त्यावेळेस तुमचा क्रशिंग हा कॅल्क्युलेशन कंपल्सरी असतं तिथे.
ओके. सो दिस इज फेल्युअर ऑफ स्पिगॉट अंडर क्रशिंग. त्यानंतर नेक्स्ट डिझाईन ऑफ स्पिगॉट कॉलर. आता जसं आपण बघतो की स्पिगॉट कॉलर काय कन्सेप्ट आहे. बघा आता, तर ही जी काही कॉलर आहे म्हणजे हा जो काही सरफेस आहे दॅट इज कॉल्ड कॉलर. आणि याचा आपल्याला काय, याला आपण म्हणतो स्पिगॉट कॉलर, बरोबर. याची आपल्याला आता काय करायचंय, डिझाईन प्रोसेस करायची, बरोबर. तर याला आपण म्हणतो स्पिगॉट कॉलर. आता या स्पिगॉट कॉलरची डिझाईन प्रोसेस कशी करायची. सो फर्स्ट, फेल्युअर ऑफ स्पिगॉट कॉलर ड्यू टू कॉम्प्रेसिव्ह लोड. कॉम्प्रेसिव्ह लोड म्हणजे काय की ज्यावेळेस आपण टेन्साइलचा अपोजिट म्हणजे जो काही लोड आपला बाहेर चालला होता, आता आपण काय करतो, त्याला कॉम्प्रेस करतोय, त्याला त्या शाफ्टला किंवा त्या रॉडला आपण काय करतोय, प्रेस करतोय, बरोबर. आणि प्रेस केल्यानंतर जे काही फेल्युअर होतं त्याला आपण म्हणतो फेल्युअर ऑफ स्पिगॉट ड्यू टू कॉम्प्रेसिव्ह लोड, बरोबर. म्हणजे या डायग्राम मध्ये जसं इथे टेन्साइल स्ट्रेस होता, आता याच्या अपोजिट म्हणजे तुमचं रॉडला दोन्ही साइडने काय करतायत, ते कॉम्प्रेस करतायत, प्रेस करतायत. आणि प्रेस केल्यानंतर या कॉलरवरती जे काही चेंजेस होणार आहेत, तर त्याचं फेल्युअर कसं होतंय ते आपल्याला चेक करायचं, बरोबर. ज्यावेळेस मी या कॉलर इथून लोड अप्लाय करतोय, बरोबर, कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय करतोय, तर ह्या कॉलरवरती काय काय रिॲक्शन होणार आहे ते आपल्याला आता चेक करायचंय, बरोबर. कळतंय ना कन्सेप्ट सगळ्यांना. हॅलो. येस सर. हा, बोलत चला, कारण मान्य आहे दुपारची वेळ आहे, पण आपल्याला प्रॅक्टिकल जे आहे ते कंडक्ट करायचंय आणि डिझाईन प्रोसिजर जे आहे ते आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित समजून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन्स पण करायचे आणि एक प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, बरोबर. तर आज जेवढं आपलं मॅक्झिमम डिझाईन प्रोसेस कम्प्लीट होईल तेवढं बघू आपण आणि त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. सो दिस इज फेल्युअर ऑफ स्पिगॉट अंडर क्रशिंग. आफ्टर दॅट नेक्स्ट वन इज डिझाईन ऑफ स्पिगॉट कॉलर. त्या कॉलरची आपल्याला डिझाईन प्रोसेस करायची. फेल्युअर ड्यू टू कॉम्प्रेसिव्ह लोड. ज्यावेळेस कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय होतो त्यावेळेस काय होतं बघा आता, तर त्यावेळेस परत क्रशिंग क्रिएट होतं. क्रशिंग जसं मी मगाशी सांगितलं की ज्यावेळेस दोन कॉम्पोनंट एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, मेटल टू मेटल पार्टिकल आहेत, तर त्यामध्ये काय होतं, पावडर फॉर्म मध्ये पार्टिकल्स जे आहेत ते बाहेर पडतात. मग इथे सुद्धा काय होतं, तर क्रशिंगचा एरिया दाखवला बघा त्यांनी, बरोबर. इथे क्रशिंग होणार आहे आणि इथे क्रशिंग होणार आहे. क्रशिंग म्हणजेच काय, तर या कॉलर मध्ये इथे बघा, तर ही कॉलर या सॉकेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये, बरोबर. ज्यावेळेस मी इथून या डायरेक्शनने कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय करेल त्यावेळेस इथे आणि या साईडला दोन्ही साईडला काय होतंय, तर एक क्रशिंग क्रिएट होतं. क्रशिंग म्हणजे काय की स्पिगॉट सुद्धा मेटल पार्टिकल आहे आणि सॉकेट सुद्धा मेटल पार्टिकल आहे आणि त्या दोघांमध्ये काय होतं, घर्षण होऊन फ्रिक्शन होऊन काय होतं, मेटल पार्टिकल्स बाहेर पडतात. त्यामुळे या डायरेक्शनने आपल्याला क्रशिंग जे आहे ते बघायला मिळणार आहे. बघा इथे ही कॉलर आहे आणि या कॉलरच्या या कॉन्टॅक्ट मध्ये ती सॉकेटच्या या डायरेक्शनने कॉन्टॅक्ट मध्ये येते, त्यामुळे त्याचं क्रशिंग होतं. मग आता याचा एरिया कसा फाइंड आउट करणार बघा आता. सो π/4 आपल्याला माहिती आहे, तर D2 म्हणजे काय, तर आउटर डायमीटर ऑफ कॉलर, कॉलरचा आउटर डायमीटर. लेट्स सी D2 स्पिगॉट कॉलर आहे आणि त्याचा आउटर डायमीटर मायनस D1 स्क्वेअर, D2 स्क्वेअर मायनस D1 स्क्वेअर. म्हणजे या आतला जो काही डायमीटर असणार आहे हा आपला स्पिगॉटचा डायमीटर आहे आणि हा जो आहे हा कॉलरचा आउटर डायमीटर आहे. सो D2 स्क्वेअर मायनस D1 स्क्वेअर म्हणजे मला हॅचिंग केलेला एरिया हा आपल्याला कन्सिडर करायचा आहे. मग हॅचिंग एरिया कन्सिडर कसा करणार मी, सो π/4 म्हणजे त्याचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. सो आउटर डायमीटर इज D2 आणि इनर डायमीटर इज D1. सो π/4 D2 स्क्वेअर मायनस मी हा आतमधला डायमीटर जो आहे D1 तो करतो, जेणेकरून मला हा हॅचिंग केलेला एरिया हा मिळेल, बरोबर. सो π/4 D2 स्क्वेअर मायनस D1 स्क्वेअर. सो दिस इज माय एरिया. आता याचा आपल्याला
स्ट्रेसच्या फॉर्म्युलामध्ये तो एरिया पुटअप करायचा. अगेन क्रशिंग स्ट्रेस लोड अपॉन एरिया, मग एरिया काय π/4 d2 स्क्वेअर मायनस d1 स्क्वेअर. आणि या फॉर्म्युलाने आपल्याला काय व्हॅल्यू कोणती फाइंड आउट करायची? सो d2 स्मॉल d2. फ्रॉम दिस वी कॅन फाइंड डायमीटर ऑफ स्पिगॉट कॉलर, म्हणजे या स्पिगॉट कॉलरचा आउटर डायमीटर जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे d2. इथपर्यंत काय अडचण कोणाला? d2 कसा फाइंड आउट केला कळला? बघा स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. सुरुवातीला आपण रॉडचा डायमीटर फाइंड आउट केला, त्यानंतर आपण स्पिगॉट एंडचा डायमीटर फाइंड आउट केला स्मॉल d1. त्यानंतर आता आपण स्पिगॉट जी काही कॉलर आहे त्या कॉलरचा आउटर डायमीटर फाइंड आउट करतो, दॅट इज d2. म्हणजे 3 स्टेप आपल्या कव्हर झाल्या आहेत. बरोबर, काही अडचण येते कोणाला? डिझाईन प्रोसेस का समजते ना सगळ्यांना? हो सर. ओके, ज्या पॉइंटला तुम्हाला काही अडचण असेल तर त्या केसमध्ये तिथेच लगेच विचारा, जेणेकरून मी लगेच तुम्हाला एक्सप्लेन करेन. सो आफ्टर दॅट डिझाईन ऑफ स्पिगॉट कॉलर, नेक्स्ट वन इज ओके. आता जसं आपण इथे कॉम्प्रेसिव्ह लोड कन्सिडर केला, बरोबर. आता इथे आपल्याला काय करायचं? नेक्स्ट वन इज शेअरिंग, म्हणजे शेअरिंग स्ट्रेस आपल्याला कन्सिडर करायचा आणि त्या कॉलरची त्या स्पिगॉट कॉलरची डिझाईन प्रोसेस ही कन्सिडर करायची. बरोबर, आता शेअरिंग म्हणजे काय असतं बघा. आता ज्यावेळेस मी टेन्साइल लोड इथे अप्लाय करतोय, आता टेन्साइल लोड अप्लाय केल्यानंतर काय होतंय, तर ही जी काही कॉलर आहे, बरोबर, तर पॉसिबिलिटीज काय, इथे मी कॉटर अटॅच केलेली आहे. बरोबर, मी डायग्राम पण ड्रॉ करतो वाटल्यास तर कॉटरची, मग तुम्हाला जास्त क्लिअर कन्सिडर होईल. ओके, बघा असे मी इथे कॉटर जी आहे ती अटॅच केलेली. आता ज्यावेळेस मी इथे टेन्साइल लोड अप्लाय करतोय, टेन्साइल लोड म्हणजे काय की बाहेरच्या डायरेक्शनला मी लोड अप्लाय करतोय, तर इथे कॉटर या स्पिगॉट मध्ये ही कॉटर इन्सर्ट केलेली, त्यामुळे पॉसिबिलिटीज काय, डायरेक्टली तुमची कॉलर जशी आहे तशी राहील आणि हा जो काही पोर्शन आहे हा पोर्शन डायरेक्टली बाहेर निघेल. म्हणजे इथे सेकंड डायग्राम मध्ये दाखवलं बघा, कॉलर तुमची ऍज इट इज राहते, पण हा जो काही आतला पोर्शन आहे या आतल्या पोर्शन मध्ये तुमचं शेअरिंग होऊ शकते. बरोबर, बाकीचा पोर्शन डायरेक्टली बाहेर निघाला आणि कॉलर ऍज इट इज इथे राहिली. तर या पद्धतीने आपल्या पॉसिबिलिटीज आहेत. आता त्याचे कॅल्क्युलेशन कसे करायचे बघा. बरं, पण मग त्यांना सांगा चेंजेस करा त्याच्यात. स्टुडंट्स 1 मिनिट होल्ड करा फक्त. ओके, तर आता जसं आपण पहिले कॉम्प्रेसिव्ह लोड बद्दल बघितलं, आता आपल्याला बघायचं आहे तर शेअरिंग स्ट्रेस. आता शेअरिंग स्ट्रेस मी डायग्राम मध्ये जसं एक्सप्लेन केलं की ही कॉलर ऍज इट इज राहते आणि हा पोर्शन डायरेक्टली बाहेर निघतोय. बरोबर, आणि ज्यावेळेस हा पोर्शन बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस हा जो काही मी हॅचिंग लाईन ड्रॉ केलेली, तर या एरियामध्ये काय, यालाच आपण काय म्हणतो शेअरिंग एरिया. बरोबर,
मग आता हा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. तो एरिया कसा कॅल्क्युलेट करणार बघा. डायग्राम दाखवले परत. सो आउटर डायमीटर त्या स्पिगॉट कॉलरची ती आहे D2. देन D1 इज नथिंग बट डायमीटर ऑफ स्पिगॉट एंड. आणि आता आपल्याला शेअरिंग एरिया फाइंड आउट करायचं. T1 इज नथिंग बट थिकनेस ऑफ कॉलर, स्पिगॉट कॉलर. मग शेअरिंग ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्यावेळेस त्याला आपण म्हणतो टाऊ. टाऊने आपण तो शेअरिंग स्ट्रेस कन्सिडर करतो. सो टाऊ इज नथिंग बट शेअरिंग स्ट्रेस. लोड अपॉन एरिया. आता इथे बघा एरिया किती घेतलाय 2D1 इंटू T1. आता D1 2 का वर घेतलाय कोण सांगेल? D1 दोनदा घेतलाय बरोबर. D1 दोनदा घेतलाय. का बरं घेतलाय दोनदा? बोला. बघा जसं इथे या साईडला जसं शेअरिंग होतंय त्याच्याच अपोजिट साईडला म्हणजे इथे सुद्धा शेअरिंग होणार आहे. त्यामुळे D1 जो आहे तो दोनदा आपण घेतलेला बरोबर. D1 इज नथिंग बट डायमीटर ऑफ दिस स्पिगॉट. म्हणजे हा जो काही एरिया आहे याला आपण म्हणतो D1 बरोबर. हा आहे आपला D1. मग जसं इथे या साईडला क्रशिंग होतंय, शेअर होतंय, तसंच या साईडला सुद्धा शेअरिंग होणार आहे. सो दॅट्स वाय D1 आपण हा ट्वाइस 2 टाइम्स घेतलाय. सो 2D1 इंटू थिकनेस T1 या फॉर्म्युलाने आपण काय करतोय त्याची फेल्युअर कॅल्क्युलेट केला. अँड देन वी कॅन फाइंड थिकनेस ऑफ स्पिगॉट कॉलर म्हणजेच T1. स्पिगॉट कॉलरची थिकनेस आपल्याला कॅल्क्युलेट करायची. या फॉर्म्युलामध्ये ज्यावेळेस आपण व्हॅल्यू पुटअप करू त्यावेळेस तुम्हाला T1 ही थिकनेस या स्पिगॉट कॉलरची मिळेल. अशा पद्धतीने आपण थिकनेस सुद्धा फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट वन डिझाइन ऑफ स्पिगॉट कॉलर. आता जसं आपण कॉम्प्रेसिव्ह लोड बघितला, शेअरिंग स्ट्रेस बघितला, आता आपल्याला बघायचंय नेक्स्ट. इथे सुद्धा काय तर शेअरिंग स्ट्रेस इंड्यूस होतोय. आता शेअरिंग स्ट्रेस म्हणजेच काय बघा. ज्यावेळेस आपण स्पिगॉट हा आपला स्लॉट आहे, क्वार्टर स्लॉट, ज्यावेळेस आपण लोड अप्लाय करू त्यावेळेस काय होतोय तर एवढा पोर्शन हा डायरेक्टली बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल बरोबर. आता ते कसं बघा. आता ज्यावेळेस मी ते टेन्साइल लोड अप्लाय करतोय बरोबर, ओके. आता या डायरेक्शन मध्ये बघा ज्यावेळेस मी इथे टेन्साइल लोड अप्लाय करायचा प्रयत्न करेल हा जो काही एरिया आहे हा एरिया ऍज इट इज बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल. इथे बघा ज्यावेळेस मी इथे टेन्साइल लोड अप्लाय करतोय तर या स्लॉट या क्वार्टर स्लॉट मध्ये क्वार्टर इन्सर्ट झाली. त्यामुळे काय होतंय हा जो काही पोर्शन आहे छोटा उरलेला हा पोर्शन ऍज इट इज बाहेर निघण्याचा प्रयत्न करणार आहे बरोबर. आणि मग त्यामुळे आपल्याला याचा एरिया हा फाइंड आउट करायचा आहे. मग त्याचा एरिया कसा फाइंड आउट केलाय. सो लेट्स सी D1 इंटू ए. D1 इंटू ए. आता D1 काय आणि ए काय बघा. लेट्स सी D1 is nothing but diameter of spigot and A is nothing but distance between slot to end. म्हणजे स्पिगॉट एंड आणि क्वार्टरचा स्लॉट या दोघांमधलं डिस्टन्स आहे स्मॉल a. आणि D1 इज नथिंग बट डायमीटर ऑफ स्पिगॉट. सो D1 इंटू ए असा आपण त्याचा एरिया कॅल्क्युलेट केलाय.
D1 इंटू ए. आता इथे 2 आपण घेतलाय बरोबर. 2 का बरं घेतलाय, तर ज्यावेळेस तुमचं इथे बघा हा पोर्शन ज्यावेळेस बाहेर निघतोय, तर जसं इथे हॅचिंग लाईन्स मी एका साईडला केली, तशीच हॅचिंग लाईन दुसऱ्या साईडला सुद्धा, त्याच्या अपोजिट साईडला सुद्धा असणार आहे. त्यामुळे D1 म्हणजे हा त्याचा पूर्ण डायमीटर झाला, आणि ए इज नथिंग बट हे डिस्टन्स. सो D1 इंटू ए, आणि दोन्ही साईडला आहे त्यामुळे त्याला आपण ट्वाइस असं केलंय. सो ट्वाइस D1 इंटू ए. देन स्ट्रेसच्या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप केलाय. सो टाऊ इज नथिंग बट पी अपॉन ए, लोड अपॉन एरिया, आणि एरिया किती आहे, ट्वाइस D1 इंटू ए. आणि या फॉर्म्युलामध्ये ज्यावेळेस आपण व्हॅल्यू पुटअप करू त्यावेळेस आपल्याला स्मॉल ए ची व्हॅल्यू मिळणार आहे. स्मॉल ए म्हणजे काय, तर स्लॉटचा एक पार्ट आणि स्पिगॉटचा एंड, या दोघांमधलं जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो स्मॉल ए. आणि D1 इज नथिंग बट डायमीटर ऑफ स्पिगॉट. अशा पद्धतीने हा त्याचा टॉप व्ह्यू दिसतोय बघा. वरच्या साईडने ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस स्पिगॉटचा हा स्लॉट आहे, इथे आपण कॉटर इन्सर्ट करायचे, आणि हा ए इज नथिंग बट डिस्टन्स ऑफ स्पिगॉट, कॉटर एंड अँड स्पिगॉट एंड, दोघांमधला डिस्टन्स. ट्वाइस D1 का बरं घेतलंय कळलंय का सगळ्यांना? हॅलो, हॅलो, सर वॉइस ब्रेक झाला, परत एकदा रिपीट करा ना. परत एकदा सांगू. बर, इथे ट्वाइस D1 इंटू ए असं घेतलंय आपण. का बरं घेतलंय कळतंय का? सांगता येईल कोणाला का बरं घेतलं ते ट्वाइस D1 इंटू ए? बाकीचे कोणीच बोलत नाही काय? पार्थ नाही, तेजस, कृष्ण आहे सर, कुठे गेले? आहे आहेत सर. ना? हो सर. सो ट्वाइस D1 इंटू ए इथे घेतलं आपण. काय रिझन आहे त्याच्या मागचं सांगता येईल? डबल का बरं घेतलं आपण? तर शिअर स्ट्रेसमुळे. शेअर स्ट्रेसमुळे. बर, पण मग काय का बरं तिथे शेअर स्ट्रेस होतोय मान्य आहे. बरोबर, बघा आता परत एकदा दाखवतो, व्यवस्थित लक्ष देऊन बघा. ज्यावेळेस आपण टेन्साईल लोड अप्लाय करतोय बरोबर, तर हा जो काही एवढा पोर्शन असणार आहे, हा पोर्शन काय होतोय, बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल बरोबर. कारण कॉटर या इथे इन्सर्ट केल्यामुळे हा सगळा पोर्शन लॉक होणार आहे. आणि तरी आपण इथे काय करतोय, टेन्साईल फोर्स अप्लाय करतोय. टेन्साईल फोर्स अप्लाय केल्यामुळे हा जो काही एवढा छोटा पोर्शन उरतोय, तर हा पोर्शन बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल बरोबर. आणि त्यावेळेस जो काही बाहेर निघेल तर त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कसा असणार आहे, सो हॅचिंग लाईन केलेली तो आणि त्याची थिकनेस बरोबर. त्यामुळे आपण, आणि तो डबल का बरं घेतलाय, कारण जशी हॅचिंग लाईन मी इथे केली तसंच त्याच्या अपोजिट साईडला इथे मागे इथे सुद्धा तो एरिया असणार आहे बरोबर. त्यामुळे मग दोन आपण डबल घेतलेला इथे. सो ट्वाइस D1 इंटू ए. ए इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन स्लॉट टू स्पिगॉट एंड. म्हणजे हा कॉटरचा स्लॉट आहे, याचा एंड आणि स्पिगॉटचा एंड, दोघांचा डिस्टन्स म्हणजे ए असणार आहे, आणि हा त्याचा हॅचिंग केलेला एरिया. सो D1 ट्वाइस D1 इंटू ए. मग फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या, लोड अपॉन एरिया. सो लोड इज नथिंग बट जो काही आपण टेन्साईल लोड अप्लाय करतोय तो, आणि डिवाइड बाय एरिया म्हणजे काय, जसा जो आपण एरिया कॅल्क्युलेट केला, एरिया अंडर शिअर ट्वाइस D1 इंटू ए. आणि या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या की तुम्हाला स्मॉल ए ची व्हॅल्यू मिळणार आहे. स्मॉल ए म्हणजे या डिस्टन्सची व्हॅल्यू. हे किती ठेवायचं, याची व्हॅल्यू तुम्हाला इथून मिळणार आहे बरोबर. अशा पद्धतीने ही स्पिगॉट कॉलर ची डिझाईन प्रोसेस आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट इज डिझाईन ऑफ सॉकेट. आता डिझाईन ऑफ सॉकेट काय कन्सेप्ट आहे बघा. फर्स्ट वन, डिझाईन ऑफ आउटसाइड डायमीटर ऑफ सॉकेट. आता सॉकेट म्हणजे काय आधी ते बघून घेऊ आपण. लेट्स सी सॉकेट, जी काही इथे हॅचिंग लाईन केलेली या पूर्ण पोर्शनला आपण काय म्हणतो,
सॉकेट, बरोबर. आणि याची आता आपल्याला काय करायचंय तर डिझाईन प्रोसेस बघायची. तुम्हाला वाटलंच तर मी इथे पेंट मध्ये ड्रॉ करून दाखवतो सॉकेट काय असतं. लेट्स सी, दिस इज अवर सॉकेट. आणि इथे काय असतं तर तुमचं बघा, हा जो काही पोर्शन आहे बघा, हा पूर्ण आपला हा सॉकेटचा पोर्शन असणार आहे. आणि इथे तुम्हाला स्लॉट प्रोव्हाइड केलेला असतो, बरोबर. इथे तुमचं कॉटर इन्सर्ट करण्यासाठी स्लॉट प्रोव्हाइड केलेला असतो. आणि ही जी काही स्पिगॉट आहे, ही स्पिगॉट या सॉकेटमध्ये इन्सर्ट करतात आणि वरतून काय करतात, कॉटर इन्सर्ट करतात, आणि जेणेकरून दोन्ही पोर्शन काय होतात, लॉक होऊन जातात. मग आता आपल्याला जसं आपण स्पिगॉटची डिझाईन प्रोसेस बघितली, आता आपल्याला या सॉकेटची डिझाईन प्रोसेस बघायची. मग सॉकेट साठी पहिले काय आहे तर डिझाईन ऑफ सॉकेट मध्ये पहिले काय, आउटसाइड डायमीटर ऑफ सॉकेट, म्हणजे जो काही सॉकेट त्याचा आउटसाइड डायमीटर आपल्याला आता फाइंड आउट करायचा आहे. मग तो फाइंड आउट कसा करणार, ज्यावेळेस लोड अप्लाय होतोय, बरोबर, टेन्साईल लोड अप्लाय होतोय, तर मग काय होतंय, तुमचं इथे फेल्युअर होण्याचे चान्सेस असतात या दोन पॉइंटला. कारण इथे तुमचं कॉटर इन्सर्ट करण्यासाठी काय असतंय, स्लॉट प्रोव्हाइड केलेला असतो. मग या दोन पोर्शन मध्ये तुमचं फेल्युअर होण्याचे मॅक्झिमम चान्सेस असतात. मग इथे ड्रॉ केलं बघा. सो कॅपिटल D1 आणि स्मॉल D1. कॅपिटल D1 म्हणजे काय असतं तर आउटसाइड डायमीटर ऑफ सॉकेटचा आउटसाइड डायमीटर. आणि स्मॉल D1 म्हणजे काय तर स्पिगॉटचा इनर डायमीटर. बघा, हा पूर्ण आहे, हा तुमचा आहे कॅपिटल D1 या पॉइंट पासून ते इथपर्यंत. आणि स्मॉल D1 म्हणजे हा पोर्शन. सो दिस इज स्मॉल D1. हा आहे आपला टोटल कॅपिटल D1. बघा, हा पोर्शन आहे कॅपिटल D1 आणि हा पोर्शन आहे स्मॉल D1. मग आता आपल्याला काय करायचंय तर यांचा एरिया फाइंड आउट करायचा आहे, बरोबर. मग एरिया फाइंड आउट कसा करणार, मग टोटल आपल्याला काय करायचंय तर पहिले जो काही π/4, तर हा जो काही क्वार्टरचा स्लॉट आहे तेवढा सोडून आपल्याला काय करायचं, हॅचिंग लाईन वाला एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग तो कसा फाइंड आउट करणार, मग हॅचिंग लाईन वाला एरिया फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय, π/4 कॅपिटल D1 स्क्वेअर, म्हणजे हा पूर्ण तुमचा कॅपिटल D1 मायनस स्मॉल D1 स्क्वेअर. म्हणजे सुरुवातीला मी काय करतोय, ज्यावेळेस हा कॅपिटल D1 आहे त्याच्यातनं स्मॉल D1 मायनस केला, म्हणजे मला हा व्हर्टिकल जो काही एरिया आहे हा आपल्याला मिळतोय. आणि त्याच्यात नंतर तो एरिया आपल्याला मायनस करायचा आहे. मग तो कसा होईल, कॅपिटल D1 मायनस स्मॉल D1 इंटू टी का करतोय, कारण याची थिकनेस आहे, बरोबर. अशा पद्धतीने π/4 कॅपिटल D1 स्क्वेअर मायनस स्मॉल D1 स्क्वेअर, म्हणजे आपण फक्त काय करतोय तर या मोठ्या सर्कल मधनं हा छोटा सर्कल मायनस केला. आणि आता काय करायचंय तर हे दोन व्हर्टिकल सेक्शन्स आहेत, हे फाइंड आउट करण्यासाठी त्यांचा एरिया कसा फाइंड आउट करणार, कॅपिटल D1 मायनस स्मॉल D1 इंटू ही थिकनेस, तो या मेन एरिया मधनं सबस्ट्रॅक्ट केला, म्हणजे आपल्याला या हॅचिंग वाला एरिया हा ऑटोमॅटिकली मिळतो. मग टेन्साईल स्ट्रेस अंडर आपण ज्यावेळेस सॉकेट डिझाईन करतो, अगेन लोड मध्ये आपण तो लोड अपॉन एरिया ती व्हॅल्यू पुटअप केली. सो π/4 कॅपिटल D1 स्क्वेअर मायनस स्मॉल D1 स्क्वेअर मायनस कॅपिटल D1 मायनस स्मॉल D1 इंटू टी. सो विथ दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ कॅपिटल D1, म्हणजे D1 ची व्हॅल्यू इथे आपण काय करतोय, फाइंड आउट करतोय. अशा पद्धतीने आपण या सॉकेटचं डिझाईन प्रोसेस ही करू शकतो. बरं, इथपर्यंत काय अडचण कोणाला आता,
हॅलो. बघा, ज्यावेळेस तुम्ही याचे न्यूमेरिकल सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे डिझाईन प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित समजेल आणि आणखी क्लिअर मध्ये आपण कन्सेप्ट ज्या आहेत त्या सगळ्या क्लिअर होतील आणखी. मी अटेंडन्स मार्क करतोय. ज्यांचं नाव घेईल त्यांनी मला प्रेझेंट सांगायचे. मस्के करिश्मा. प्रेझेंट सर. पार्थ आहिरे. प्रेझेंट सर. तेजस भागवत. तेजस आहे का? कृष्णा दळवी. प्रेझेंट सर. भूषण काश्मीरे. काश्मीरे प्रेझेंट सर. भूषण. सोनवणे ऋषिकेश. प्रेझेंट सर. आदित्य वडनेरे. प्रेझेंट सर. हेमंत पगारे. प्रेझेंट सर. कुणाल रौंदळ. कुणाल. कुणालचा दरवेळेसचा प्रॉब्लेम आहे रेंजचा. प्रेझेंट. ओके. निंबेकर नवनाथ. प्रेझेंट सर. निंबेकर रोल नंबर किती आहे तुझा? 29. मग नंबर टाकला का बरं नाही मग? टाकतो सर. पाटील ऋषिकेश. पाटील ऋषिकेश आहे का पाटील? पाटील ऋतुजा. प्रेझेंट सर. रोल नंबर किती आहे पाटील तुझा? 54. नावाच्या पुढे रोल नंबर टाकून ठेवा सगळ्यांनी. वरुण जाधव. जाधव वरुण. रोल नंबर किती आहे? योगेश देशमुख. यस सर. हॅलो. रोल नंबर टाका योगेश. यस सर. रोल नंबर टाका सगळे. हो. हा. ओके. सो दिस इज डिझाइन प्रोसेस ऑफ अवर सॉकेट. देन नेक्स्ट डिझाइन ऑफ थिकनेस ऑफ सॉकेट. म्हणजे जसं आता आपण सॉकेट बघतोय तर त्या सॉकेटची थिकनेस जे आहे ते आपल्याला आता फाइंड आउट करायची. सो दिस वन. हे जे काही थिकनेस आहे या थिकनेस साठी आपल्याला आता डिझाइन प्रोसेसची बघायची. योगेश माईक म्यूट कर तुझा योगेश. ओके. देन फेल्युअर ऑफ सॉकेट ड्यू टू शिअर स्ट्रेस. म्हणजे आता आपल्याला त्या सॉकेटची थिकनेस फाइंड आउट करायची. बरोबर. बघा जसं इथे मी सी
ही जी काही थिकनेस आहे ही आपल्याला फाइंड आउट करायची. मग ती फाइंड आउट करण्यासाठी डिझाईन प्रोसेस कशी बघा. D2 मायनस D1 म्हणजे हा झाला आपला टोटल शिअर. आता शिअर स्ट्रेस आहे बरोबर. शिअर स्ट्रेस म्हणजे काय की ज्यावेळेस हा पूर्ण एरिया आपण टेन्साईल स्ट्रेस ज्यावेळेस आपण लोड अप्लाय करणार आहे बरोबर, त्यावेळेस हा पूर्ण पोर्शनचा एरिया हा बाहेर निघण्याचा प्रयत्न करणार आहे बरोबर. त्यामुळे मग तो फाइंड आउट कसा करणार. सो कॅपिटल D1 D2 कॅपिटल D2 इज नथिंग बट त्या कॉलरचं पूर्ण डायमीटर, सॉकेटच्या कॉलरचा डायमीटर आणि मायनस D1 म्हणजे स्पिगॉटचा डायमीटर. बघा कॅपिटल D2 म्हणजे हा डायमीटर आणि D1 म्हणजे हा डायमीटर स्मॉल D1 बरोबर. मग ही स्पिगॉट ज्यावेळेस इथे आपण इन्सर्ट करणार आहे बरोबर, आणि क्वार्टर असल्यामुळे काय आहे की ज्यावेळेस आपण लोड अप्लाय करतो त्यावेळेस डायरेक्टली हा पीस इथे बाहेर जसं इथे आपण बघितलं की हा पीस पूर्ण बाहेर निघण्याचा प्रयत्न करणार आहे, तसं इथे सुद्धा काय तर हा जो काही एरिया आहे हा असा पूर्णपणे बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल आणि दोन्ही साईडला होणार आहे बरोबर. त्यामुळे इथे काय केलंय D2 मायनस D1 म्हणजे हा कॅपिटल D2 मायनस D1 म्हणजे आपल्याला हॅचिंग केलेला एरिया मिळतोय बरोबर. कॅपिटल D2 मायनस स्मॉल D1 आणि तो दोन्ही साईडला शेअरिंग होणार आहे, त्यामुळे त्याला आपण ट्वाइस केलं इंटू सी म्हणजे काय तर त्याची कॉलर, जी काय कॉलर आहे ती बघा सी, इथे आपला हा सी असणार डिस्टन्स. अशा पद्धतीने आपण शिअर स्ट्रेस साठी पण आपण फेल्युअर कॅल्क्युलेट करू शकतो. अँड देन फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन फाइंड कॅपिटल सी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो त्या सॉकेटच्या कॉलरची थिकनेस. नेक्स्ट वन सॉकेट कॉलर, डायमीटर ऑफ सॉकेट कॉलर म्हणजे त्या सॉकेटच्या कॉलरचा डायमीटर आपल्याला चेक करायचं, कॅल्क्युलेट करायचं. आणि त्याच्यासाठी आपण काय करतोय तर क्रशिंग स्ट्रेस म्हणजे ज्यावेळेस त्या दोन्ही मध्ये एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल त्यावेळेस जसं मी सांगितलं की पावडर फॉर्म क्रिएट होते, तर ही सॉकेट कॉलर या स्पिगॉटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते बरोबर. त्यामुळे काय होतं त्यांचं फ्रिक्शन क्रिएट होतं. इथे दिसतंय बघा ही सॉकेट कॉलर या स्पिगॉटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते आणि इथे काय होतंय फ्रिक्शन क्रिएट होतं. आणि फ्रिक्शन म्हणजेच काय आता इथे जसं आपण म्हणतोय की शेअरिंग स्ट्रेस क्रशिंग स्ट्रेस. त्याचा फॉर्म्युला काय कॅपिटल D2 मायनस स्मॉल D1. कॅपिटल D2 म्हणजेच काय तर डायमीटर ऑफ सॉकेट, त्या सॉकेट कॉलरचा डायमीटर मायनस D1 त्याचा इनर डायमीटर स्पिगॉटचा अँड देन इंटू टी म्हणजे आपल्याला या हॅचिंग केलेला एरिया आपल्याला तो एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो कॅपिटल D2 मायनस स्मॉल D1 इंटू टी थिकनेस. आणि या पद्धतीने आपण डायमीटर ऑफ सॉकेट कॉलर फाइंड आउट करू शकतो कॅपिटल D2. अँड नेक्स्ट वन इज डिझाईन ऑफ क्वार्टर म्हणजे हा आपला डिझाईन प्रोसेसचा शेवटचा पार्ट असतो डिझाईन ऑफ क्वार्टर. आता ज्यावेळेस आपण क्वार्टर डिझाईन करतो बरोबर, आता क्वार्टर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस आपण ही क्वार्टर इथे इन्सर्ट करतो स्पिगॉट आणि सॉकेट दोघांना होल्ड करण्याचा प्रयत्न या क्वार्टरचा असतो बरोबर. मग आता एका साईडला टेपर असतो आणि दुसरी साईड तुमची स्ट्रेट असते. अशा पद्धतीने ही क्वार्टर आपण काय करतो इथे इन्सर्ट करतो. थोडस 3D व्ह्यू काढतो त्याचा. आणि ही क्वार्टर आपण
ह्या स्लॉट मध्ये काय करत असतो, इन्सर्ट करत असतो. आता ही क्वार्टर ज्यावेळेस या स्लॉट मध्ये इन्सर्ट होते, तर त्या केसमध्ये काय आहे की आपण लोड अप्लाय करतोय. लोड अप्लाय केल्यानंतर या क्वार्टरचे काय होतात, 3 पार्ट मध्ये डिवायडेशन होऊ शकतो. बरोबर, बघा ज्यावेळेस मी ते इन्सर्ट करतो, तर जितका पोर्शन हा या क्वार्टरचा या स्पिगॉट आणि सॉकेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल, तर याचे असे 3 पार्ट मध्ये डिवायडेशन होऊ शकतो. बघा ज्यावेळेस क्वार्टर आपण इन्सर्ट करतोय आणि टेन्साइल लोड अप्लाय करतो. टेन्साइल म्हणजे काय, तर आपण पुल करतोय. बरोबर, पुल केल्यामुळे काय होतं, ही क्वार्टर ज्यावेळेस आतमध्ये इथे राहते. बरोबर, तर या क्वार्टरचे 3 पार्ट मध्ये ब्रेकअप होऊन जातो. बरोबर, म्हणजे हा मधला पोर्शन जो आहे हा इथे इथे आपण इन्सर्ट केलाय. बरोबर, आणि हे जे 2 पोर्शन आहेत हे तुमच्या सॉकेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. त्यामुळे इथे हे 2 पोर्शन जे आहेत फर्स्ट आणि थर्ड हे तुमच्या सॉकेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे ते असे इथे येतील. आणि हा जो मिड पोर्शन आहे 2 नंबरचा, हा या स्पिगॉटच्या कॉन्टॅक्ट मध्ये, त्यामुळे त्याचे असे 3 पार्ट मध्ये डिवायडेशन होतील. आणि आता आपल्याला काय करायचं, याचं डिझाईन प्रोसेस बघायची. बरोबर, मग आपण ज्यावेळेस टेन्साइल लोड अप्लाय करतो, बरोबर, तर टेन्साइल लोड अप्लाय केल्यानंतर तुमचं जे काही त्या क्वार्टरचे पार्ट्स होतात, त्या पार्ट्स नुसार आपल्याला डिझाईन प्रोसेस जी आहे ती बघायची. मग ज्यावेळेस 3 पार्ट मध्ये डिवाइड होतो तो क्वार्टर, तर आपल्याला माहिती आहे की हा जो काही एरिया आहे हे डिस्टन्स असणार आहे स्मॉल बी. स्मॉल बी इज नथिंग बट विड्थ ऑफ क्वार्टर. बरोबर, आपण नॉमेनक्लेचर मध्ये सगळ्यात आधी बघितलं होतं. लेट्स सी, स्मॉल बी इज नथिंग बट विड्थ ऑफ स्मॉल बी, मीन विड्थ ऑफ क्वार्टर. म्हणजे इथे जी काही विड्थ आहे या क्वार्टरची ही विड्थ असणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही इथे टेन्साइल लोड अप्लाय करता, त्या केसमध्ये हा मधला पोर्शन काय होतोय, ब्रेक होतोय आणि तुमचे या क्वार्टरचे 3 पार्ट मध्ये डिवाइड होतात, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. सो फर्स्ट 2 पार्ट्स, फर्स्ट अँड थर्ड हे 2 पार्ट या सॉकेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि मिड पोर्शन जो आहे हा स्पिगॉटच्या कॉन्टॅक्ट मध्ये, त्यामुळे त्याचे असे जसं इथे पेंट मध्ये मी दाखवले 3 पार्ट मध्ये तो डिवाइड होतो. मग त्याचा एरिया फाइंड आउट कसा करणार. सो एरिया, आता आपल्याला माहिती आहे की हे डिस्टन्स म्हणजे काय असतो बी, आणि ही जी आहे ही त्याची असते थिकनेस. हा जो काही एरिया आहे हा, सो इट इज नथिंग बट टी थिकनेस. मग बी इंटू टी, त्याचा आपल्याला रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन एरिया असणार, त्यामुळे त्याचं ही बी आणि हे डिस्टन्स टी, बी इंटू टी. आणि हा किती आहे, दोन्ही साईडला होणार आहे, कारण इथे खालच्या साईडला आणि वरच्या साईडला, त्यामुळे जसं इथे हॅचिंग लाईन मी वरती केली तसेच हॅचिंग लाईन इथे खाली सुद्धा असणार आहे. त्यामुळे याचा जो काही फॉर्म्युला असणार आहे त्याचा एरिया असणार आहे ट्वाइस बी इंटू टी. सो दिस इज एरिया बी इंटू टी. आणि या या एरियाला आपण काय करतोय, त्या स्ट्रेसच्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायचं, जसं आपण इथे इथे केलं पी अपॉन ए. मग पी अपॉन, जसं आपण ट्वाइस बी इंटू टी हा फॉर्म्युला केला की तुमचं शिअर स्ट्रेस हा तुमचा फाइंड आउट होणार आहे. अशा पद्धतीने ही पूर्ण आपली डिझाईन प्रोसेस आहे क्वार्टर जॉईंटची. तर क्वार्टर जॉईंटची आपली ही डिझाईन प्रोसेस असणार. तर काही अडचण कोणाला आता याच्यात. हॅलो,
हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांना? हो सर. येस सर. ठीक आहे. तर डिझाईन प्रोसेस मध्ये आपण जे काही स्टेप्स बघितल्या, तर आता एक शॉर्ट आपण रिव्ह्यू घेऊ आणि त्यानंतर स्टॉप करू आणि त्याच्यानंतर मग पुढच्या लेक्चरला आपल्याला क्वार्टर जॉईंट वरती काही न्यूमेरिकल्स घ्यायचे, बरोबर. तर न्यूमेरिकल साठी तुम्हाला सगळे फॉर्म्युले जे आहेत ते माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळे क्वार्टर जॉईंटचे जे काही स्टेप वाईज फॉर्म्युले आहेत ते आता मी स्लाइड मध्ये परत एकदा दाखवतो, सगळ्यांनी व्यवस्थित बघा आणि त्यानंतर आपण त्याचे नेक्स्ट लेक्चरला न्यूमेरिकल आपण घेणार आहोत. बघ, क्वार्टर जॉईंट मध्ये पहिली स्टेप असते आपली डिझाईन ऑफ रॉड आणि त्या रॉड साठी आपला फॉर्म्युला काय असणार आहे, सिग्मा टी इज इक्वल्स टू पी अपॉन पाय बाय 4 डी स्क्वेअर. या रॉडचा आपल्याला क्रॉस सेक्शनल एरिया आपण बघितला, बरोबर. आणि या फॉर्म्युलामध्ये तुम्ही व्हॅल्यू पुटअप केल्या तर तुम्हाला डायमीटर ऑफ रॉड म्हणजे स्मॉल डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकाल. ही झाली पहिली स्टेप. स्टेप नंबर 2 डिझाईन ऑफ स्पिगॉट. आता डिझाईन ऑफ स्पिगॉट मध्ये काय करायचं बघा, तर आपण दोन पद्धतीने आपण या स्पिगॉटला आपण डिझाईन करू शकतो. पहिला आहे तर टेन्साईल स्ट्रेस अप्लाय करून, म्हणजेच काय तर त्याला दोन्ही साइडने पुल करायचं, बरोबर. टेन्साईल स्ट्रेस मग पुल केल्यानंतर हा जो काही कलरचा पोर्शन आहे इथे काय होतंय, फेल्युअर होतोय. मग हा कॅल्क्युलेट कसा करणार, सो या क्रॉस सेक्शनल एरियानुसार आपण फाइंड आउट करतोय. सो पाय बाय 4 D1 स्क्वेअर, D1 स्क्वेअर म्हणजे पूर्ण सर्कलचा एरिया मायनस D1 इंटू टी, म्हणजे आपला हा जो काही शेडेड एरिया आहे हा आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल, बरोबर. मग अगेन टेन्साईल स्ट्रेंथ मध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या तर तुम्हाला नंतर इथे टी ची व्हॅल्यू जी आहे ती 0.3 इंटू डी. या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा की थिकनेसची व्हॅल्यू जी आहे ती 0.3 इंटू डी अशी कन्सिडर करायची आणि त्यानंतर त्यानुसार कॅल्क्युलेशन्स करायचे. मग आपली सेकंड स्टेप ही असणार आहे, आपण टेन्साईल स्ट्रेंथ कन्सिडर करून व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची D1 ची. D1 इज नथिंग बट डायमीटर ऑफ स्पिगॉट एंड. त्यानंतर D1 चीच परत व्हॅल्यू फाइंड आउट करायची, पण आता इथे आपल्याला क्रशिंग बघायचं, बरोबर. क्रशिंग म्हणजे काय की ज्यावेळेस दोन मेटल पार्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात आणि कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय होतोय, दोन्ही साईडला कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय झाल्यामुळे दोन्ही मेटल पार्ट्स असतात आणि ते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे काय होतं, पावडर फॉर्म मध्ये जे आहे ते पार्टिकल्स बाहेर पडतात. मग त्यांचा एरिया फाइंड आउट कसा करणार, इथला एरिया आपल्याला बघायचा, बरोबर. सो D1 इंटू टी. अगेन क्रशिंग स्ट्रेस साठी आपण सिग्मा सी ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली असते, लोड दिलेला असतो आणि याच्यावरून टी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 0.3 इंटू डी आणि त्यावरून आपण D1 कॅल्क्युलेट करू शकतो, बरोबर. मग मागच्या केसमध्ये टेन्साईल स्ट्रेंथने पण आपण D1 फाइंड आउट केला, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथने पण आपण D1 फाइंड आउट केला. दोघांमध्ये जी काही व्हॅल्यू लार्जर असेल ती व्हॅल्यू तुमची D1 ची असेल अँड D1 इज नथिंग बट डायमीटर ऑफ स्पिगॉट. आता त्याच्यानंतर पुढे काय आहे तर डायमीटर ऑफ डिझाईन ऑफ स्पिगॉट कॉलर. जी काही स्पिगॉटची कॉलर आहे त्याचं आपल्याला डिझाईन प्रोसेस बघायची. मग अगेन इथे काय करतोय आपण, कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय करतोय. ज्यावेळेस दोन्ही मेटल पार्ट एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील, स्पिगॉट कॉलर ही कॉलर या सॉकेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते आणि इथे आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस अप्लाय करतोय, दोन्ही एकमेकांना प्रेस करतायत, त्यामुळे ते पावडर फॉर्म मध्ये पार्टिकल्स क्रिएट होईल आणि त्याचा आपल्याला आता हॅचिंग वाला एरिया जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. मग हॅचिंग वाला एरिया कसा कॅल्क्युलेट करणार, सो देर इज वन फॉर्म्युला पाय बाय 4 D2 म्हणजे हा आउटर डायमीटर कॉलरचा आणि D1 इज नथिंग बट इनर डायमीटर ऑफ कॉलर. मग याच्यातनं हा मायनस केला की तुम्हाला हा हॅचिंग वाला एरिया मिळणार आहे, बरोबर. अशा पद्धतीने आपण क्रशिंग स्ट्रेस नुसार D2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. त्यानंतर फेल्युअर ऑफ स्पिगॉट कॉलर ड्यू टू शिअरिंग, जसं मी ड्रॉइंग मध्ये दाखवलं तुम्हाला, ज्यावेळेस हा पूर्ण टेन्साईल लोड अप्लाय होतोय त्यावेळेस ही कॉलर ऍज इट इज राहणार आहे आणि हा स्पिगॉट बाहेर निघण्याचा प्रयत्न करणार आहे, बरोबर. त्यामुळे इथे काय होतं, हा जो काही हॅचिंग एरिया मी दाखवलाय तर तिथे शेअरिंग अप्लाय होतोय, त्यामुळे आपण त्याचा एरिया फाइंड आउट कसा करणार, ट्वाइस D1 इंटू टी.
ट्वाईस का वर घेतलंय कारण जसं मी एका साईडला हॅचिंग दाखवलं तसं दुसऱ्या साईडला पण हॅचिंग असणार आहे. त्यामुळे ट्वाईस D1 इंटू T1. T1 इज नथिंग बट थिकनेस ऑफ स्पिगॉट कॉलर. त्या स्पिगॉट कॉलरची थिकनेस आहे बघा. ही जी काही कॉलर आहे या कॉलरची थिकनेस असते स्पिगॉट कॉलर थिकनेस. त्यानंतर या फॉर्म्युलाने आपल्याला आता इथे T1 ची म्हणजे थिकनेस फाइंड आउट करू शकतो आपण. त्यानंतर आपल्याला बघायचंय तर डिस्टन्स A, हा जो काही स्मॉल डिस्टन्स A, तर इथे आपल्याला परत शेअरिंग स्ट्रेस बघायचंय. लोड अप्लाय केला, टेन्साईल लोड अप्लाय केला, हा छोटा पार्ट बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल आणि ट्वाईस D1. ट्वाईस का बरं आहे तर जसं इथे हॅचिंग लाईन या साईडला तसंच अपोजिट साईडला सुद्धा असणार आहे. दॅट्स वाय ट्वाईस D1 इंटू A. A इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन स्लॉट आणि स्पिगॉट एंड. या पद्धतीने आपण स्मॉल a ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट वन इज डिझाईन ऑफ सॉकेट. आता सॉकेटचं डिझाईन प्रोसेस बघायची. मग टेन्साईल फेल्युअर, ज्यावेळेस तुम्ही टेन्साईल स्ट्रेस अप्लाय कराल तर इथे तुमचं ब्रेकेज होण्याचे चान्सेस आहे बरोबर, आणि इथे ब्रेकेज होण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे आपण कॅपिटल D1 म्हणजे सॉकेटचा डायमीटर आणि स्पिगॉटचा डायमीटर दोन्ही आपण कन्सिडर करणार आहोत. सो दॅट्स वाय कॅपिटल D1 स्क्वेअर मायनस स्मॉल D1 स्क्वेअर म्हणजे हा कॅपिटल D1 मायनस स्मॉल D1 म्हणजे हा एरिया फाइंड आउट झाला. त्यानंतर हा जो काही व्हर्टिकल सेक्शन आहे या दोन्ही व्हर्टिकल सेक्शनचा एरिया आपल्याला त्याच्यातनं मायनस करायचा म्हणजे टोटल तुमचं फक्त जी काही हॅचिंग केलेला एरिया आहे तेवढाच एरिया आपल्याला कन्सिडर करायचा आहे. मग D1 मायनस स्मॉल D1 इंटू T. T इज नथिंग बट थिकनेस. अशा पद्धतीने तुम्ही या आउटसाइड डायमीटर सॉकेटचा तो पण फाइंड आउट करू शकता. इज नथिंग बट D1. आता याच्यानंतर पुढे सो फेल्युअर ऑफ सॉकेट ड्यू टू शिअर स्ट्रेस. आता शेअरिंग माहिती आपल्याला काय होतं, ज्यावेळेस आपण लोड अप्लाय करतो टेन्साईल लोड, छोटा पार्ट हा बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो बरोबर. मग इथे काय कॅपिटल D2 मायनस स्मॉल D1 आणि हे दोन्ही साईडला होतंय त्यामुळे ट्वाईस आपण पुटअप करतोय. आणि इंटू C. C इज नथिंग बट कॉलर ऑफ सॉकेट. सॉकेटची जी काही कॉलर आहे ती आपण मल्टिप्लाय करतो. या फॉर्म्युलाने तुम्हाला C ची व्हॅल्यू फाइंड आउट होणार आहे. अँड नेक्स्ट वन इज सॉकेट कॉलर. सॉकेटच्या कॉलरचं डायमीटर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो D2 मायनस D1 इंटू T. हा D2 म्हणजे मला थोडक्यात जिथे क्रशिंग होणार आहे तेवढा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि हॅचिंग वाला एरिया. सो D2 इज नथिंग बट डायमीटर ऑफ सॉकेट. D1 इज नथिंग बट स्मॉल D1 इज नथिंग बट डायमीटर ऑफ स्पिगॉट. हे दोन्ही मायनस केले आणि थिकनेसने त्याला मल्टिप्लाय केला म्हणजे बरोबर तुम्हाला हा छोटा एरिया जो आहे तो मिळतोय. आणि लास्ट वन डिझाईन ऑफ कॉटर. जे ड्रॉइंग मध्ये मी दाखवलंय. कॉटर ज्यावेळेस आपण इन्सर्ट करतो त्याच्यावरती टेन्साईल लोड अप्लाय केल्यानंतर त्याचे 3 पार्ट मध्ये डिवायडेशन होतं. पहिला आणि तिसरा पार्ट हा सॉकेट मध्ये राहतो आणि सेकंड पार्ट हा स्पिगॉट मध्ये असतो. त्यामुळे याचा जर क्रॉस सेक्शनल एरिया जर बघितला आपण तर बी इज नथिंग बट विड्थ ऑफ कॉटर. कॉटरची विड्थ आहे आणि ही स्मॉल टी मीन्स थिकनेस ऑफ कॉटर. आणि जसा इथे वरच्या पोर्शनला हॅचिंग एरिया काढलाय तसंच खालच्या पोर्शनला सुद्धा असणार आहे. त्यामुळे एरिया किती असणार आहे ट्वाईस B इंटू T. आणि याला आपण स्ट्रेसच्या फॉर्म्युलामध्ये ज्यावेळेस पुटअप करतो तर याच्यावरून आपल्याला कॉटरची व्हॅल्यू म्हणजे B ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला विड्थ ऑफ कॉटर सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. अशा पद्धतीने आपण या सगळ्या डिझाईन प्रोसेस जी आहे ती करू शकतो बरोबर. काय अडचण आता याच्यात कोणाला? हॅलो. हॅलो. नाही सर. ठीक आहे. आता पुढच्या लेक्चरला आपल्याला याचे काही न्यूमेरिकल्स घ्यायचे आहेत आणि त्या न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला जे काही आता मी फॉर्म्युले दाखवले हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला काय करायचे एका पेज वरती लिहून घ्यायचे बरोबर.
मग मी तुम्हाला एक टेबलच आहे तो, आणि त्या टेबलमध्ये स्टेप नंबर 1 काय असतं, स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3, स्टेप नंबर 4 हे सगळे मी तुम्हाला देणार आहे, आणि त्या स्टेप वाईज प्रोसेस नुसार आपल्याला प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व्ह आउट करायचे. तर पुढच्या लेक्चरला आपण डायरेक्टली प्रॉब्लेम्स जे आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. बरं, आता आज जे आपण शिकलो डिझाईन प्रोसेस, याच्यात काही अडचण नाही कोणाला? नो सर. ओके, तर पुढच्या लेक्चरला आपण जे काय आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह आउट करू. ठीक आहे. सो